हॅलो. सर आवाज येतोय आता? हा, आवाज येते तुमचा. कोण बोलतंय? मी कोंडमगिरे ज्ञानदेव बापूराव, अंधोरी, तालुका अहमदपूर. बोला सर, बोला. अंधोरी कार्यकर्ता आहे. हा माझी ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. हा. आणि आपल्या कार्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मी कॉल केलाय. हो, बरं बरं बरं. मी तुमच्या आवाज बहुजनांचा दररोज बातम्या बघतोय. बर. मी दुसरं कुठलं एखाद्या वेळेस टाळन, पण मी तुमची बातमी बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही. अरे वा वा वा. धन्यवाद धन्यवाद सर. खूप सुंदर काम केलं तुम्ही. तुमच्या कामाला आणि तुमच्या कार्याला पुढं पुढं भविष्यामध्ये अनंत शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद. आणि सर तुम्ही सतत ते पाठपुरावा करत राहिलात होय. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांचं सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करून स्वागत केलं. हम्म. त्याबद्दल अभिमान वाटतोय आम्हाला. खूप खूप धन्यवाद सर. बातम्या बघितल्यानंतर हा हा. लोक हे प्रतिसाद द्यायला लागलेत, म्हणून मला सुद्धा आणखी ही स्फूर्ती निर्माण होत आहे की 100% तुमची ऊर्जा वाढली सर. हो सर, कारण का आपल्यावरती शाबासकीची थाप देणारं कोणीतरी आहे करेक्ट असं आहे. आम्हालाही वाटतंय. करेक्ट आहे. म्हणजे चांगलं काम केल्यावर बी काही लोकांना हो ना. पाठीवर थाप मारावी अशी वाटते आणि ते मारल्याच्या नंतर आणखीन पुढं माणसाला हो सर, हो सर. ती मुलगी कुठं सापडली सर? गावातच का? हो सर, गावातच होती ती मुलगी एका महिलेच्या घरी. हा हा. हम्म. ते पाहिलं मी, पण का तिथून दुसरीकडे ट्रान्सफर केलं होतं असं ते नाही ना? नाही कुठे स्थलांतरित करण्यात आलं नव्हतं. हा हा. परंतु पुढे काय मनसुबा होता हे मात्र तिला करता आला नाही. हा हा. हा. आणि बातम्यामुळे म्हणा किंवा पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळं. ते नाकाबंदी झाल्यासारखं झालं त्यांना. हो सर, हो. बरोबर आहे का? बरोबर. तेच मी कालच फोन लावणार होतो तुम्हाला. हम्म. पण मला थोडं कामामुळे मी लातूरला राहतोय. बरं बरं बरं. मुलांच्या शिक्षणासाठी. हो. बरं बरं. ठीक, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण बातमी बघून मला फोन करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. हो सर. आणि इथून पुढे तुमचं काम असंच चालू असावं आणि दररोज आम्हाला बातम्या पाहायला मिळाव्यात. नक्कीच नक्कीच. ओके. थँक्यू. आवाज बहुजनांचा.